श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आपल्या आयुष्यात इतक्या गोष्टी करत असतो, पण जे करायला हवं ते करत नाही. म्हणूनच तर आपण अशा वळणावर येऊन पोचतो की कोणताच मार्ग सापडत नाही. आपण नेहमी कोणत्याही गोष्टी किंवा कोणतेही काम करताना मन शांत ठेवून विचार करून केलं पाहिजे. पण आपण करतो काय, घाईघाईत निर्णय घेतो आणि सगळ्याच कामाचं नुकसान करून बसतो. असं होतं कारण आपलं मन स्थिर नसतं. म्हणूनच सर्वात अगोदर आपल्याला आपलं मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्यातलं स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व समानतेनं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच बॅलेन्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व आपल्या सर्वांमध्ये ही दोन्ही तत्व असतात. आपण एक आत्मा आहोत. ह्यात एक तत्व प्रेमाचं, मायेचं, दयाचं, मातृत्वाचं असं तत्व, ह्याला आपण स्त्रीतत्व असं म्हणतो. आणि दुसरं खंबीर, बलवान, खणकर, ह्याला आपण पुरुषतत्व असं म्हणतो. स्त्री असो किंवा पुरुष, ह्या दोघांनी ही दोन्ही तत्व समानतेने ठेवणं गरजेचं आहे. जसं चुकीच्या वेळेस खणकर होणं व चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा मायेनं, प्रेमानं राहणं, ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकामध्ये असल्या की आयुष्य खूप सोपं होतं. कारण आपण प्रत्येक प्रसंगात स्वतःला सावरू शकतो व म्हणूनच आयुष्याची वाटचाल योग्य रीतीने करू शकतो. आपल्या सर्वांनाच माहीत असेल, शिवशक्ती हे दोघंही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, जेव्हा सती आईने स्वतःला अग्नीत जाळून घेतलं तेव्हा महादेव कसं तिचं शय घेऊन वणवण फिरत होते. त्यानंतर विष्णुदेवाने आपलं सुदर्शन चक्र आई सतीवर सोडलं. पुढची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. तसंच आपल्यामध्ये ह्या दोघांचा अंश आहे. म्हणूनच आपल्या स्वामी आईला आपण नुसतं स्वामी किंवा स्वामी आई असं म्हणतो. त्याचं कारण हेच की आपली आई परब्रह्म आहे. तिच्यात दोन्ही तत्व सारखे समानताने असून आपल्याला तिच्याकडून तसं फळ मिळत असतं. आपण कोणी वाईट वागलो तर रुद्ररूप म्हणजेच महादेवासारखं, आणि चांगलं वागलो की आई पार्वती म्हणजेच मातृत्वाचं रूप. म्हणूनच तर आपण स्वामी माऊली, स्वामी आई असं म्हणतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या भावना व्यक्त करत असतात. आईला हेच सांगायचं आहे, जर आपण आपल्यातले दोन्ही तत्व समानतेने ठेवले तर आपलं आयुष्य खूप सुंदर आणि सोज्वळ होऊ शकतं. मग आपल्याला आपण स्वतःच सावरू शकतो. कोणतीही अडचण आपल्यावर आली किंवा कोणत्याही अडचणीत आपण सापडलो तर आपल्याला कसलाच भय नसणार. आपल्याला माहीतच आहे, पार्वती मातेने कसं काली मातेचं रूप घेतलं. म्हणजेच पार्वती मातेने तिच्यातलं पुरुषतत्व जास्त प्रमाणात वाढवलं आणि त्या प्रसंगांवर मात केली. तसंच आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत. म्हणूनच आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टींना प्रेमाने व खणकरपणे दोन्ही तत्वाने हाताळलं पाहिजे. म्हणजे आयुष्य खूप सुंदर घडेल. श्री स्वामी समर्थ.